तर विद्यार्थी मित्रांनो, कालच कारागृह विभागाची आन्सर की फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली आहे ते कसं चेक करायचं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं हे आपण सविस्तरमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बघा, आपण कारागृह विभागाच्या वेबसाईटला व्हिजिट केली आहे. त्याच्यानंतर इथं लॉग इन ला क्लिक करायचं. लॉग इन क्लिक केल्यानंतर युजर आयडी पासवर्ड टाकावा लागेल. इथे युजर आयडी पासवर्ड टाकला, त्याच्यानंतर इथे कॅप्चा फिलअप करावा लागेल. बघा, इथे आपण कॅप्चा फिलअप करत आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर लॉग इन ला क्लिक करायचं. रॉंग कॅप्चा फिलअप झाला वाटतं. पुन्हा एकदा ट्राय करू आपण. बघा, लॉग इन झालाय. लॉग इन झाल्यानंतर पोस्ट सिलेक्शनला क्लिक करायचं. पोस्ट सिलेक्शनला क्लिक केल्यानंतर क्लिक हर टू फिल अप द ऍप्लिकेशन फॉर्म याच्या खाली येईल. ऍक्शन वर क्लिक करायचं. लोडिंग येत आहे थोडा साईट. बघा, आपण ऍक्शनला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 3 ऑप्शन 4 ऑप्शन दिसेल. एक ऍप्लिकेशन डिटेल, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म, कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट. जर तुमच्याजवळ आतापर्यंत फॉर्म वगैरे जर नसेल तर तुम्ही इथून ऍप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंट स्लिप आपली काढू शकता. त्याच्यानंतर रिस्पॉन्स शीटवर क्लिक करायचं. रिस्पॉन्स शीटला क्लिक केल्यानंतर आपण रिस्पॉन्स शीटला क्लिक केलं. रिस्पॉन्स शीटला क्लिक केल्यानंतर क्लिक हेअर म्हणून इथं एक ऑप्शन येतो. क्लिक हेअरला आपण क्लिक केलं. क्लिक हेअरला क्लिक केल्यानंतर बघा, आपली रिस्पॉन्स शीट आली. आपण अशा प्रकारे हे रिस्पॉन्स शीट पण चेक करू शकतो. ठीक आहे. हे आपण सिलेक्ट केलेला ऑप्शन आहे आणि हा जो TCS चे उत्तर वगैरे आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपले रिस्पॉन्स शीट चेक करून घ्या. त्याच्यानंतर जर आपल्याला ऑब्जेक्शन वगैरे जर घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन फॉर्म वर क्लिक करायचं. ऑब्जेक्शन फॉर्म वर क्लिक केल्यानंतर एक प्लसचं साइन दिसतं. प्लसचं साइन वर क्लिक करायचं. साईट थोडा स्लो चालत आहे. मग त्याच्यानंतर हा जो काही फॉर्म ओपन होईल तो फॉर्म आपल्याला फिलअप करावा लागेल आणि ज्या क्वेश्चनवर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तो क्वेश्चन सिलेक्ट करावा लागेल. त्या क्वेश्चनचा नंबर वगैरे काही जो काही नंबर आहे तो, त्याच्यानंतर खाली जो काही आपला जो प्रूफ आहे तो अपलोड करावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला 200 रुपये पेड करावा लागेल एका ऑब्जेक्शन साठी.